नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची अशा वेळी ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग 9वा. आमचा इंटर्नशिपचा काळ सुरू झाला आणि आमच्या घरात लग्नाची बोलणी सुरू झाली. पण आम्ही दोघांनीही त्याला निक्षून विरोध केला. निदान स्थिर स्थावर होईपर्यंत तरी लग्न करणं आम्हाला शक्य नव्हतं. मुकुंदानं माझं गुपित अजूनपर्यंत घरात सांगितलेलं नव्हतं. शरावतीचं आता हे शेवटचं वर्ष होतं, तोपर्यंत तरी आम्हाला थांबणं भाग होतं. आमच्या भेटी तशा फार कमी होत, पण शेवटी भेटींच्या संख्येवर तर मनाचं प्रेम अवलंबून नसतं. आम्हा दोघांमधली वीण अधिकच घट्ट होत होती. असो, तुला जास्त काही सांगत नाही, पण वर्षाचा तो काळही झरकन निघून गेला आणि शरावती ही डॉक्टर झाली. दरम्यान आमच्या इंटर्नशिपचा अवधी संपला आणि त्याच हॉस्पिटलमध्ये आम्हाला नोकऱ्याही मिळाल्या. आम्ही दोघांनीही सराव आणि अनुभवासाठी काही दिवस नोकरी करण्याचं ठरवलं. स्वतःचा दवाखाना काय नंतर टाकता आला असता. तर शरावती डॉक्टर झाली आणि एक दिवशी तिने मला आपल्या घरी यायला सांगितलं, आपल्या वडिलांना भेटून आमच्या लग्नासंबंधी बोलणी करण्यासाठी. मला इथे पटलं. आता थांबण्यासारखं काही कारण नव्हतं. तेव्हा मग तिने सांगितलेल्या दिवशी मी तिच्या घरी गेलो. श्रीमंत माणसाचं घर जसं असावं तसंच तिचं घर होतं, उंची वस्तूंनी सजलेलं. शरावती आधी आपल्या वडिलांना थोडी कल्पना देणार होती, त्यामुळे काहीसा निर्धास्त होऊनच मी तिच्या घरी गेलो. मी गेलो तेव्हा ती घरात नव्हती. गड्यानं मला दिवाणखान्यात नेलं. मला बसायला सांगून तो आत सांगायला निघून गेला. मी तिथल्या एका मखमलीनं मढवलेल्या खुर्चीवर बसून आजूबाजूचं निरीक्षण करायला लागलो. 5 मिनिटातच तिचे वडील आले. लांब कोट, धोतर, टोपी. चेहरा मोठमोठ्या मिशांमुळे उग्र वाटत होता, डोळे एकदम धारदार. मी उठून त्यांना नमस्कार केला. उलट मला रीत म्हणून सुद्धा नमस्कार न करता त्यांनी माझं एकदा आपादमस्तक निरीक्षण केलं आणि म्हणाले, बसा. त्यांच्या आवाजात पुरेपूर मग्रुरी होती. तुम्हीच का ते कोण ते चंद्रकांत पंडित? पंडितच ना? त्यांनी विचारलं. मला त्यांच्या आवाजातली ती विलक्षण तुच्छता चांगलीच जाणवली. हो, मी एकाक्षरी उत्तर दिलं. आणि तुम्ही, म्हणजे तुम्ही आणि माझी मुलगी दोघांनी लग्न करायचं असं ठरवलंय? नाव काय तुमचं? हां? मी बुचकळ्यात पडत विचारलं. मला त्यांचा प्रश्नच समजेना. अहो, पूर्ण नाव. तुम्हाला या जगात आणायला जो कारणीभूत झाला त्या जन्मदात्याचं नाव मध्ये हवं ना? त्यांनी अगदी धारदारपणे मला विचारलं. शरावतीनं मला स्वतःच्या वडिलांच्या स्वभावाची कल्पना दिली होती, पण तरीही प्रत्यक्ष अनुभव घेताना माझी चांगलीच फजिती झाली. मला अजूनही ते संभाषण जसंच्या तसं आठवतं, कारण तुमच्या भाषेत ते संभाषण म्हणजे माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. चंद्रकांत मोरेश्वर पंडित, मी मुकाटपणे म्हणालो. मातोश्री. मी लहान असताना ती वारली. बंधू, भगिनी? नाही, कुणी नाही. म्हणजे अनाथ आणि एकटे आहात? मी काहीच बोललो नाही. इतर कोणी नातेवाईक? सगळे आहेत. 3 काका, 2 आत्या, 2 मावश्या, 2 मामा, 4 पुरे. इथे कोणाजवळ असता? धाकट्या मामांजवळ. ते काय करतात? कापड गिरणीत व्यवस्थापक आहेत. मूळचे कुठले तुम्ही? रत्नागिरीमधल्या चिखली गावातले. स्थावर मालमत्ता आहे का, म्हणजे शेती वगैरे? नाही. मग चरितार्थाचं साधन काय होतं? घराण्याचा परंपरागत भिक्षुकीचा व्यवसाय होता. भिक्षुकी?
ते विलक्षण तुच्छतेनं म्हणाले. म्हणजे मालमत्ता शून्य. तुमचं स्वतःचं घर तरी आहे का इथे मुंबईत? दादरच्या चाळीत एक खोली आहे, मी शांतपणे म्हणालो. चाळीत आणि एक खोली, वा वा वा. माझा संताप आता वाढायला लागला होता. सध्या काय करता? डॉक्टर झालोय. ते कळालंय. पुढे? सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली आहे. किती मिळतात? मी आकडा सांगितला तसे ते पुन्हा गाल उडवून तुच्छतेनं हसले. तुम्ही आत्ता बसलाय ना ती खुर्ची आणि त्याच्याबरोबरचं हे इतर सामान त्याच्या दुप्पट किमतीचं आहे. संतापानं मी ताडकन उठून उभा राहिलो. खाली बसा. जरबेच्या आवाजात ते म्हणाले आणि माझ्याही नकळत मी खाली बसलो. मी काय सांगतोय ते नीट ऐका आता. तुमच्याकडे आहे काय सांगा? घर नाही, मालमत्ता नाही, पैसा नाही, आणि अशा भणंग भिकाऱ्याच्या गळ्यात बांधायला माझी मुलगी मला जड झाली नाही. समजलं? जगामध्ये पुरुषाला एकतर लक्ष्मी किंवा सरस्वती जवळ असली तर मान मिळतो, हे खरं आहे. पण मी म्हणतो एक वेळ सरस्वती नसली तरी चालते. अहो, निर्धन माणूस कितीही विद्वान असला तरी काय, लक्ष्मी जवळ असल्यामुळे जी प्रतिष्ठा मिळते ना, ती इतर कशानंही मिळत नाही. तेव्हा तात्पर्य काय? तुमच्यापाशी काही नाही. माझ्या मुलीनं चाळीच्या एका खोलीत दरिद्री संसार करावा हे मला मान्य नाही. पण तुमच्या मुलीला ते मान्य असेल तर? तिला काय कळतंय? डॉक्टर झाली म्हणजे मोठी अक्कल आली असं नाही. माझी ती एकुलती एक मुलगी आहे, आणि कोणी जर तिच्या संपत्तीच्या आशेनं तिच्याजवळ लाडी गोडी लावत असेल तर मला खपायचं नाही. अशी चोरापोटी देण्यासाठी मी ही मालमत्ता कमावलेली किंवा जमवलेली नाही. त्यांच्या त्या गर्भितार्थानं मात्र मला माझ्यावर ताबा ठेवता आला नाही. मी म्हणालो, व्हॉट डू यू मीन? पैसे आहेत म्हणजे वाटेल तसं बोलण्याचा तुम्हाला हक्क नाही, समजलं? हे बघा, तुमची मुलगी आणि तुमचा पैसा दोन्हीचीही मला गरज नाही. मी ताडकन उठून जायला वळलो तसे ते तरातरा माझ्या समोर आले. एवढा स्वाभिमानाचा आहेस ना तर मग परत माझ्या मुलीचं नाव घेऊ नकोस. काय? तिच्यासाठी मी चांगलं खानदानी स्थळ पाहून ठेवलंय. 5 वर्षांमागे मी त्यांना शब्द देऊन ठेवलाय. अरे तू त्यांच्या पासंगाल. मी शांतपणे त्यांना बाजूला केलं आणि तिथनं बाहेर पडलो. त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेलो. नेहमीप्रमाणे काम केलं, पण मी काय करतोय हे माझं समजत नव्हतं. जेवणाच्या सुट्टीत मुकुंदा माझ्याकडे आला आणि माझा चेहरा बघून त्याने काहीतरी घडलं असावं हे ताडलं. त्याला मी काय घडलं ते सांगितलं. मुकुंदानं त्याच्यावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. पण संध्याकाळी मात्र तो मला एक वाक्य म्हणाला. चंदू, तू आणि शरावती दोघंही आपल्या निश्चयाचे पक्के असाल तर बाकीच्यांशी तुम्हाला काही देणं घेणं असायचं कारण नाही. कसं कोण जाणे? मुकुंदाचा प्रत्येक बाबतीतला सल्ला ऐकणारा मी त्याच्या या सल्ल्याकडे मात्र मी दुर्लक्ष केलं. जे घडायचं असतं ते अटळ असतं. म्हणूनच कदाचित मला मुकुंदाचं न ऐकण्याची, त्याचं बोलणं उडवून लावण्याची दुर्बुद्धी झालेली असावी. अपमानाच्या संतापाच्या भावनेनं मी इतका विस्कळीत झालो होतो की शरावतीला मी नंतर भेटलो नाही, तिच्याशी चर्चाही केली नाही. तिने शेवटपर्यंत मला भेटण्याची खटपट केली, पत्रातून आपल्या प्रेमाची ग्वाही दिली. पण मी अक्षरशः पिसाळल्यासारखा वागत होतो. आता जेव्हा मी झाल्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा वाटतं की मी किती बालिश आणि पोरकटपणानं वागलो होतो तेव्हा. केवळ प्रेयसीच्या वडिलांनी माझा अपमान केला म्हणून मी लगेच तिच्याशी असलेले संबंध तोडून टाकले.
खऱ्या प्रेमात अहंकाराला काय जागा? माझं प्रेम इतकं तकलादू होतं का, की तिच्या वडिलांनी त्याच्या सत्यतेबाबत शंका घेताच ते भंगून जावं? मी जर खरा होतो, प्रामाणिक होतो, तर मला त्यांचे शब्द लागायचं कारणच काय? माझा हेतू जर शुद्ध होता, तर मी का वाईट वाटून घेतलं? काही नाही इरा, आत्ता जेव्हा त्या प्रसंगाचं विश्लेषण करतो ना, तेव्हा कळतं की आपण त्यावेळी किती अपरिपक्व बुद्धीचे होतो. आणि म्हणून मला तुझं कौतुक वाटतं. 16व्या वर्षी तुला जी समज आहे ना, ती मला 25व्या वर्षी नव्हती. ती जर असती तर पुढचं रामायण टळू शकलं असतं. माझ्या वागण्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. 7 सप्टेंबर 1956. तो दिवस माझ्या अजूनही लक्षात आहे, कारण त्या दिवशी शरावतीचं लग्न झालं. मुकुंदाला तिने आदल्या दिवशी येऊन पत्रिका दिली. मुकुंदा सांगत होता की तिला रडू येत होतं, तिचे डोळे भरून आले होते, नाकाचं टोक लालसर झालं होतं. पण कसा कोण जाणे, शेवटच्या क्षणी तिने स्वतःवर ताबा ठेवला आणि मग ती झपाट्यानं निघून गेली. मुकुंदानं दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये मला पत्रिका दिली. मी उघडून वाचली. तिचा होणारा नवरा कॅप्टन होता, कॅप्टन श्रीपाद सोहनी. त्या दिवशी मनावर दगड ठेवून मी कसा वावरलो ते माझं मलाच माहिती. आयुष्यातला एक सुंदर सोनेरी अध्याय संपलेला होता. त्यानंतरचं आयुष्य म्हणजे केवळ दिवस ढकलणं होतं. हॉस्पिटलच्या व्यापात स्वतःला कितीही गुंतवून घेतलं तरी शरावतीच्या सहवासात घालवलेले दिवस विसरू म्हणता विसरता येत नव्हते. लग्नाची तर इच्छाच मनातनं नाहीशी झालेली होती. दरम्यान मुकुंदा नोकरी सोडून एका आडगावच्या खेड्यात निघून गेला. मला मात्र त्याच्याबरोबर नाही जाता आलं. कुठल्या गोष्टींनी मला इथे अडकवून ठेवलं होतं? त्याच्यासारखे क्षणात निर्णय घेऊन मला का नाही जाता आलं? का मुळातच मी दाखवत होतो किंवा समजत होतो तेवढा ध्येयवादी नव्हतो मी? काही वेळा जवळची माणसं देखील आपल्याला किती अनोळखी असतात, नाही? मुकुंदाच्या बाबतीत माझं तसंच झालं. एवढी वर्ष मी त्याच्या सहवासात राहिलो, पण मला तो कळलाच नाही. तोंडानं कुठलीही गोष्ट त्यांनी बोलून दाखवली नाही, पण वेळ येताच निर्णय घेऊन किती सहजपणानं तो निघूनही गेला. अगदी लग्नाचं बघणाऱ्या मामा मामींनाही त्यांनी ठणकून एखाद्या गरीब निराधार मुलीशी तो लग्न करणार असल्याचं सांगितलं. त्याच्या पुढच्या आयुष्यात अडचणीत जीवाभावानं साथ देणारी मुलगी त्याला बायको म्हणून हवी होती. त्या क्षणी वाटलं की खरंच मुकुंदाला आयुष्य खऱ्या अर्थानं समजलं. मुकुंदा गेला आणि मला अगदी एकटं वाटायला लागलं. माझा बराचसा वेळ हॉस्पिटलमध्येच जायला लागला. आता मामा मामींचा रोख माझ्याकडे वळलेला होता. माझ्यासाठी जोरानं वधू संशोधन चाललं होतं. मी नकार दिला तरी त्यांचा उत्साह थांबत नव्हता. एव्हाना मामांनी निवृत्त होताना मिळालेल्या पैशातून गोरेगावात चांगलं टुमदार घर बांधलं होतं. आणि माझी खोली मी सोडून दिली असली तरी मामांनी त्यांच्या 2 खोल्या सोडलेल्या नव्हत्या. नव्या घरात आम्ही राहायला आलो तरी जुन्या खोल्यांमध्ये ते आवर्जून जाऊन येत. एक दिवशी संध्याकाळी मी हॉस्पिटलमधनं घरी आलो तर मामा माझी वाट बघत बाहेरच्या खोलीत थांबलेले दिसले. मला म्हणाले, चल आपण जरा बाहेर फिरून येऊ. माझ्या लक्षात आलं त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेवढ्यात मामींनी मला चहा आणून दिला. हल्ली मला चहा प्यायची सवय लागलेली होती. तर चहा पिऊन होताच मी त्यांच्याबरोबर बाहेर पडलो. प्रथम संभाषणाचा रोख निरुपद्रवी होता. हॉस्पिटलमधलं काम, इतर बाबी, मुकुंदाची पत्र वगैरे वगैरे. फिरत आम्ही चौपाटीवर आलो. एका बाजूचा निवांत कोपरा गाठून बसलो. चंद्रकांता, भेळ खाणार का शहाळं घेऊ रे? मामांनी निरागसपणे विचारलं. मामा, मी काय लहान आहे का? मी मामाला हसत हसत विचारलं. पण विरक्ती यावी एवढा मोठाही नाही आहेस ना, आणि बरं वाटतं रे जरा काही तोंडात टाकायला. मामा म्हणाले.
ठीक आहे मामा, पण भेळ नको आणि तुम्ही सुद्धा भेळ खायची नाही. भाजक्या शेंगा आणि शहाळी घेऊयात आपण. मी उठत म्हणालो, अरे बरोबर आहे, डॉक्टर झालायस नाही का तू? मामा पुटपुटले. हसू दाबत मी तिथनं निघून गेलो. भाजक्या शेंगा शहाळी घेऊन आलो. आमचं खाणं पिणं होईपर्यंत मी चूप होतो. मग म्हणालो, हां बोला की मामा, काय बोलायचंय तुम्हाला माझ्याशी? मामा कौतुकानं हसले. मग डोळ्यांवरची चाळीशी काढून पुसत म्हणाले, अरे बोलायचंय म्हणजे काय, तेच बोलायचंय. तुझ्या लग्नासंबंधी आज एक स्थळ आलंय. मी मौनव्रत धारण करून बसलो होतो. हे बघ, स्थळ अगदी नामी आहे. कुठे खोड काढायला जागा नाही. मुलगी नक्षत्रासारखी सुंदर आहे, शिकलेली आहे, शिवाय एकुलती एक आहे आणि घरचे श्रीमंत आहेत. नाही मामा, मला मात्र श्रीमंतांच्या एकुलत्या एका मुलीशी लग्न नाही करायचं. अशा लोकांना श्रीमंतीचा फार गर्व असतो मामा. अरे हे लोक त्यातले नाही आहेत बाबा, मामा मला समजावत म्हणाले. शिवाय त्यांना तू ओळखतोस सुद्धा, रावसाहेब साठे. रावसाहेब साठे? त्यांची मुलगी? मी आश्चर्यानं म्हणालो. माझं आश्चर्य स्वाभाविक होतं. कित्येक वर्ष त्यांचा माझा संबंध नव्हता. म्हणून मी विचारलं, पण मामा हे अकस्मात कसं काय? अरे अकस्मात कुठलं, ते तुझी सातत्यानं चौकशी करतातच. अरे गुरुजींच्या मुलाची ते चौकशी करणार नाहीत असं कधी होईल का? पंतांवर त्यांचं फार प्रेम होतं रे. ते गेल्यानंतर तुझ्या शिक्षणाचा सगळा खर्च ते करायला तयार होते. मग? अभावितपणे मी म्हणालो. पण मी त्यांना सांगितलं, म्हटलं त्याचा मामा अजून भक्कम आहे, गरज पडली तर हक्कानं तुमच्याकडं मागायला येईन, अनुमान करणार नाही. हां, पण सुदैवानं अजून तरी गरज लागलेली नाही. मामा, पुढे मला काय बोलावं ना तेच सुचेना. माझी अवस्था मामांच्या लक्षात आली. माझ्या पाठीवर थोपटत ते म्हणाले, म्हणून म्हणतोय मी, माणसं चांगली आहेत. मुलगी सुद्धा खूप चांगली आहे, तुला अनुरूप आहे. शिवाय रावसाहेबांनी तिला आपल्या चुलत भावाकडे इंग्लंडात पाठवली होती. कसलासा कोर्स करून आली आहे म्हणे. तू एकदा बघ तरी तिला. मामांना होकार देऊन आम्ही घरी आलो. एक दिवशी मामा मामींनी सगळं जमवून आणलं आणि मी त्यांच्याबरोबर रावसाहेबांच्या बंगल्यात गेलो. मला बघितल्यावर रावसाहेबांनी अत्यंत प्रेमाने आपुलकीने मला आत नेलं. त्यांच्या पत्नीनं मामा मामींचं स्वागत केलं. गप्पा गप्पात मला कळलं की हेमांगिनी म्हणजे त्यांची मुलगी मॅट्रिकपर्यंत इथेच शिकली होती. त्यानंतर तिच्या आग्रहावरनं त्यांनी तिला इंग्लंडला पाठवलेलं होतं. तिथे गेल्यावर तिथलं वातावरण पाहून ती तिथेच रुळली होती. केम्ब्रिजमधनं तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं आणि मग अभिनयाचा देखील अभ्यासक्रम पूर्ण केलेला होता. त्यानंतर अनुभवासाठी तिथल्या छोट्या मोठ्या नाटकातनं कामही तिने केली होती. पण शेवटी रावसाहेबांच्या पत्नीने त्यांच्या मागे लागून तिला भारतात बोलवलं होतं तिचं लग्न करून देण्यासाठी. मी बघितलं रावसाहेबांना आपल्या मुलीचं विलक्षण कौतुक होतं. एवढं सगळं ऐकून मला सुद्धा तिला बघायची उत्सुकता लागली होती. ती 6 वर्षांची असताना मी तिला बघितलं होतं. माझ्या डोळ्यांसमोर तिचा तो बालिश चेहरा अस्पष्टसा तरंगायला लागला. विशेष म्हणजे एवढ्या हुशार आणि स्वतंत्र बुद्धीच्या मुलीनं दाखवून घेणं, ठरवून लग्न करणं, यासारख्या गोष्टीला ती तयार कशी झाली हे सुद्धा कुतूहल होतं. शेवटी माझी ती उत्सुकता पूर्ण झाली. रावसाहेबांच्या पत्नी आत गेल्या आणि खाद्यपदार्थांचा ट्रे घेऊन तिच्या सोबत आल्या. तिला पाहिलं आणि मी एक क्षण अवाक झालो. तुझी आई किती सुंदर आहे हे तर तुला माहितीच आहे इरा, मी काही नव्यानं सांगायला नको. पण तिच्या तरुणपणी ती किती सुंदर दिसावी. छे, एवढं अनुपम दैवी सौंदर्य असू शकतं यावर ती समोर होती म्हणून मला विश्वास ठेवायला लागला. आणि मग प्रामाणिकपणे सांगतो इरा, लग्न न करण्याचा माझा निश्चय पार ढासळून पडला. शरावतीच्या दिसण्यातला साधेपणा, निरागसपणा तुझ्या आईमध्ये नव्हता, पण त्या दिसण्याची जातकुळीच वेगळी होती.
आम्हाला खाद्यपदार्थांच्या डिशेस देऊन ती समोरच बसली. मामा, मामी, तुझे आजी आजोबा दोघांनीही मला काही विचारायचं असेल तर तू विचार म्हणून सांगितलं, पण मला काही विचारावंसं वाटेना. आणि विचारणार काय? तिच्याबद्दलची वरवरची सगळी माहिती तर मला कळली होती. आणि 10-15 मिनिटात तिचा स्वभाव काही मला कळणार नव्हता. एकंदरीत मला माणसं विशेष कळत नाहीत हेही तितकंच खरं. त्यामुळे मला काही विचारायचं नाही असं सांगून टाकलं. सगळ्यांचे चेहरे एकदम पडले. मामा मामींना वाटलं मला मुलगी पसंत नाही. इतकंच नाही तर तुझ्या आईनं सुद्धा न राहून पटकन माझ्याकडे मान उचलून पाहिलं. हे बघा, मला औपचारिकता आवडत नाही. मला तुमची मुलगी पसंत आहे. तिलाही जर मी पसंत असेल तर बाकी पुढची बोलणी करायला हरकत नाही. हे माझं वाक्य ऐकताच मात्र तिथे उल्हासाचं वातावरण पसरलं. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित अशा वेळी या कादंबरीचा भाग 9वा. भाग 10वा उद्या. पण एकच नम्र विनंती की तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, ते प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी कादंबरीचा भाग किंवा कथा माझ्या चॅनलवर अपलोड केली की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद मित्र हो. भेटूयात उद्या अशा वेळी या कादंबरीच्या 10व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.